हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। ब्रिजेश सोळंकी नावाचा 22 वर्षाचा कबड्डी प्लेयर उत्तर प्रदेशचा आपल्या रेबीज ह्या आजारामुळे वारला। काय केलं त्यानं एका ड्रेनेजमध्ये पडलेल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढलं। ते बाहेर काढत असताना काहीतरी कुत्र्याने त्याला चावलं, स्क्रॅच केलं। ते इन्फेक्शन रेबीजचं तिथं झालं। आता रेबीज या शब्दाचाच अर्थ मॅडनेस असा आहे लॅटिनमध्ये। आता याच्यामध्ये तुम्हाला कुत्र, माकड, रोडंट या वर्गात येणार म्हणजे उंदीर सदृश जे सगळे प्राणी असतात ते सगळे प्राणी आणि वटवाघूळ या कुठल्याही प्राण्यानं स्क्रॅच केलं, त्याचा दात लागला, ते वरच्यावर चावलं, डीप चावलं, कोणत्याही पद्धतीनं जर तुमच्या बॉडीशी त्याचा कॉन्टॅक्ट आला असेल आणि तुम्ही जर ते मायनर आहे म्हणून इग्नोर करत असाल तर हीच मोठी चूक होते बऱ्याच वेळा। रेबीजचं इन्फेक्शन लगेच होत नाही। रेबीजचे इन्फेक्शन 1 ते 3 महिन्यानंतर सिम्पटम्स दिसतात। काही पेशंटमध्ये 6 वर्षानंतर सिम्पटम दिसलेले आहेत। आता याच्यामध्ये सिम्पटम काय असतात तर याच्यामध्ये होतं ब्रेन इन्फेक्शन। डायरेक्ट व्हायरस तुमच्या ब्रेनला सूज आणतात। आता ब्रेन हे आपलं रिमोट कंट्रोल आहे। आपलं रिमोट कंट्रोल खराब झालं की आपल्या सगळ्या मूवमेंट, आपली सगळी हालचाल, बोलणं, या सगळ्या गोष्टी बिघडतात। सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम आहे याच्यामध्ये हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची भयंकर भीती वाटणं। पाणी नुसतं दाखवलं जरी त्या पेशंटला तरी त्यांच्यावर एक्स्ट्रीम मसल स्पाझम होतात आणि पाणी ते कोणत्याही पद्धतीनं इंजेस्ट घेऊ शकत नाही। हळूहळू हे सिम्पटम डेव्हलप होत जातात आणि पेशंटचा मृत्यू 1001% नक्की असतो। रेबीजमध्ये मृत्यू गॅरंटीड आहे एवढं लक्षात ठेवा। तुम्ही कॅन्सरमधनं सर्वाईव्ह व्हाल, HIV मधनं सर्वाईव्ह व्हाल, अजून मोठमोठ्या रोगांमधून सर्वाईव्ह व्हाल, पण रेबीजमध्ये सर्वायवल रेट नाही आहे। सिम्पटम एकदा यायला लागले, हेडेक आहे, फीवर आहे, स्पीच बदललेला आहे, पॅरालिसिस आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डेव्हलप होतात त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसात त्या माणसाचा मृत्यू पक्का असतो। आपण याच्यामध्ये काय करू शकतो? पहिली तुमची भूतदया जी खोटी आहे ती गुंडाळून फेकून द्या। उगाचच रस्त्यावरच्या कुत्र्यांना, माकडांना, प्राण्यांना काहीतरी फीड करणं स्वतःच्या हातातनं, मुलांना फीड करायला लावणं, मुलांना त्यांना पॅट करायला लावणं, आपण पॅट करणं किंवा त्यांना बसून त्यांच्याबरोबर खेळणं, तुम्ही मृत्यूशी खेळता एवढं लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल एवढं काही लगेच होतंय, लगेच होत नाही, पण झालं की त्याच्यामध्ये डायरेक्ट एंड होतो। दुसरी गोष्ट, चुकून जर तुम्हाला असं बाईट झालं असेल तर स्वच्छ पाण्यानं भरपूर वेळ धुवा। आणि तिसरी गोष्ट, जरी मायनर असेल तरी त्याचे जे इंजेक्शन्स असतील ते घ्या आणि स्वतःला मृत्यूपासून वाचवा। हे खूप गरजेचं आहे समजून घेणं। नक्की